नात्यांमधील दुरावा आणि अपेक्षांचा त्याग. स्वामी म्हणतायत, तुझ्याच रक्ताच्या माणसांनी तुला धोका दिला ना? ज्यांच्यासाठी स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस त्यांनीच तुला आज परक केलं ना? थांब, रडत बसू नकोस. आज तुझा हा स्वामी तुला मानवी नात्यांमागचं एक जळजळीत सत्य सांगणार आहे, जे ऐकल्यावर लोकांबद्दलचं तुझं रडणं कायमचं थांबेल. हा भाग नीट ऐक, कारण आज नात्यांचा खरा मुखवटा फाटणार आहे. मला माहिती आहे, आज तुझ्या मनाला झालेली जखम खूप खोल आहे. पैशाचे नुकसान माणूस सहन करतो, व्यवसायातील अपयश विसरता येते. पण जेव्हा स्वतःची माणसे बदलतात, जेव्हा आपलीच नाती पाठीत खंजीर खुपसतात, तेव्हा होणारी वेदना सहन करणे या जगात सर्वात कठीण असते. तू ज्यांच्यासाठी दिवसरात्र एक केलास, ज्यांच्या सुखासाठी स्वतःच्या इच्छा मारून जगलास, त्यांनीच आज तुला गरजेच्या वेळी परके केले. त्यांनी तुला असे दाखवून दिले की या जगात तू त्यांच्यासाठी कोणीच नव्हतास. नात्यांमधील हा कोरडेपणा आणि हा अपमान तुला आतल्या आत पोखरतो आहे, हे मी उघड्या डोळ्यांनी पाहतोय. पण माझ्या वेड्या मुला, तू एक गोष्ट अजूनही का समजत नाहीस? हा कलियुग आहे आणि या कलियुगात बहुतेक नाती ही प्रेमावर किंवा रक्तावर नाही, तर निव्वळ स्वार्थावर आधारलेली असतात. हा जगाचा एक कडू पण सत्य नियम आहे. जोपर्यंत समोरच्या व्यक्तीचा स्वार्थ तुझ्याकडून पूर्ण होत असतो, जोपर्यंत तुझ्या खिशात पैसा असतो किंवा तुझ्याकडे पद आणि प्रतिष्ठा असते, तोपर्यंत ही जगभरातील नाती तुमच्या भोवती घुटमळतील, तुमच्याशी खूप प्रेमाने वागतील. पण ज्या दिवशी त्यांचा स्वार्थ संपेल किंवा ज्या दिवशी तुमच्यावर कठीण प्रसंग येईल, त्याच दिवशी हीच माणसे तुमच्यातील हजार दोष काढून तुम्हाला दोषी ठरवून तोंड फिरवून निघून जातील. यामध्ये त्या व्यक्तींचा दोष नाहीच, मुळी दोष तुझ्या अपेक्षांचा आहे. तू माणसांकडून देवत्वाची अपेक्षा का ठेवतोस? माणूस हा स्वतःचा पूर्ण स्वार्थी आणि नाशिवंत आहे. तो तुला काय पूर्णत्व देणार? तू माझ्याऐवजी माणसांवर आणि त्यांच्या खोट्या शब्दांवर जास्त विश्वास ठेवलास, म्हणूनच आज तुझ्या वाट्याला हे दुःख आले आहे. आता तरी शहाणा हो आणि भानावर ये. अपेक्षा ठेवायच्याच असतील तर फक्त माझ्याकडून ठेव, कारण जगातील प्रत्येक नाते तुटले, अगदी रक्ताची नाती दुरावली, तरी तुझा हा स्वामी तुझा हात कधीच सोडणार नाही. जर एखादी व्यक्ती आज तुझ्या आयुष्यातून दूर गेली असेल, तर नशिबाला दोष देत रडत बसू नकोस. डोळे पुस आणि एक गोष्ट समजून घे की तिची भूमिका तुझ्या आयुष्यात तेवढीच होती. निसर्गाने तिचा आणि तुझा ऋणानुबंध तेवढ्याच काळासाठी लिहिला होता. मी स्वतः त्या व्यक्तीला तुझ्या कल्याणासाठी तुझ्यापासून दूर केले आहे, कारण ती व्यक्ती तुझ्या भविष्यासाठी आणि प्रगतीसाठी योग्य नव्हती. मी तुझ्यासमोर येणारे एखादे मोठे संकट टाळण्यासाठी हे छोटेसे दुःख तुला दिले आहे. हे कष्टाच्या वेळी तुझ्या लक्षात येणार नाही, पण योग्य वेळ आल्यावर तुला याचा उलगडा नक्की होईल. आता या क्षणापासून लोकांची मनधरणी करणे, त्यांच्या मागे धावणे बंद कर. ज्याला तुझ्या आयुष्यात राहायचे आहे, तो तुझी परिस्थिती समजून घेऊन तुझ्यासोबत राहील, आणि ज्याला जायचे आहे त्याला तू सोन्याच्या पाळण्यात ठेवले तरी तो निघून जाईल. स्वतःचा स्वाभिमान जागा ठेव. कोणाची गयावया करू नकोस. ज्यांनी तुला सोडले त्यांचा द्वेष करू नकोस, ज्यांचा हेवा करू नकोस. मनामध्ये कोणाबद्दलही आकस किंवा सोडाची भावना ठेवू नकोस. त्यांना त्यांच्या कर्मावर सोडून दे आणि मनातून पूर्णपणे मुक्त कर. मनात फक्त प्रेम, करुणा आणि क्षमाभाव ठेव. तेव्हा तू नात्यांमधील अपेक्षांचा त्याग करशील. तेव्हा बघ तुझ्या आयुष्यात मनाची खरी शांतता कशी नांदत येते. तू फक्त तुझे मन माझ्या चरणी स्थिर कर. बाकी सर्व सांभाळायला मी समर्थ आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.